सांगली शहरातील यशवंतनगर इथं राहणाऱ्या सौ ऋतुजा सुकुमार राजगे या उच्च शिक्षित विवाहित महिलेनं सासरच्या त्रासाला व धर्मांतराला कंटाळून केलेल्या आत्महत्येच्या निषेधार्थ शिरूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये अनेक महिला भगिनी तसेच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी व RSSचे अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील झाले होते। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा निषेध मोर्चा शहरातील अहिल्यानगर पुणे रस्त्याने तहसील कार्यालयाजवळून जात असताना अनेकांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज, ऋतुजा राजगे यांचे फोटो तसेच धर्मांतर विरोधी कायदा करा, प्रांत सोडला धर्म नाही सोडला असे अनेक फलके रस्त्याने मोर्चामध्ये दाखवण्यात आले। अहिल्यानगर पुणे रस्त्यावर यावेळी सभा घेण्यात आली। यावेळी हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे, वर्षा डहाळे, आमदार महेश लांडगे, नवनाथ पडळकर यांची भाषणे झाली। सांगली शहरातील यशवंतनगर इथं राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे या उच्च शिक्षित विवाहित महिलेनं सासरच्या त्रासाला व धर्मांतराला कंटाळून केलेल्या आत्महत्येच्या निषेधार्थ शिरूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये अनेक महिला भगिनी तसेच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी व RSSचे अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील झाले होते। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा निषेध मोर्चा शहरातील अहिल्यानगर पुणे रस्त्याने तहसील कार्यालयाजवळ जात असताना अनेकांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज, ऋतुजा राजगे यांचे फोटो तसेच धर्मांतर विरोधी कायदा करा, प्रांत सोडला धर्म नाही सोडला असे अनेक फलके रस्त्याने मोर्चामध्ये दाखवण्यात आले। अहिल्यानगर पुणे रस्त्यावर यावेळी सभा घेण्यात आली। यावेळी हरिभक्त परायण संग्राम भंडारे, वर्षा डहाळे, आमदार महेश लांडगे, नवनाथ पडळकर यांची भाषणे झाली। आगामी विधानसभा अधिवेशनामध्ये धर्मांतर विरोधी कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करू। ऋतुजाला न्याय देण्यासाठी राज्यभर जनजागृती करण्यात येईल। शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा धर्मांतराच्या घटना वारंवार होत असून अनधिकृत चर्च 3 महिन्याच्या आत पाडा तसेच गोवंश हत्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याला कठोर शिक्षा पाहिजे असं मत सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात मांडले। यावेळी भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।